हॅलो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची मिनी एप्स्टीन फाईल जी आहे ती आता समोर आलेली आहे. नाशिकचा एक भोंदू बाबा आहे जो भविष्य सांगतो, जो न्यूमरोलॉजिस्ट आहे, जो कॉस्मोलॉजिस्ट आहे. त्याने तब्बल 58 महिलांचं शोषण केलेलं आहे. त्या संदर्भातले व्हिडिओज जे आहे ते पुढे आलेले आहे. आणि हे व्हिडिओ कधी पुढे आलेले आहे तर एका 35 वर्ष महिलेने या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. त्यानंतर त्या बाबाची इन्क्वायरी केली गेली आणि आता त्या बाबाला अटक करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो बाबा आहे, या बाबाचं नाव आहे कॅप्टन खरात आणि त्याचे क्लायंट हे हाय प्रोफाईल लोक आहेत. हाय प्रोफाईल लोक आहे म्हणजे कोण कोण आहे? महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे लोक या बाबांचे क्लायंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, राजकारण्यांना अशा बाबांची गरज का पडते? बऱ्याच वेळा हे जे राजकारणी लोक आहे यांचे जे कारनामे आहे हे कारनामे करून देण्याचं काम हे बाबा करत असतात. म्हणून यांना अशा भोंदू बाबाची जी आहे ती गरज पडत असते. आणि ह्या एवढ्या मोठ्या राजकारण्यांचा पाठिंबा असल्यानंतर हे जे भोंदू बाबा आहे, ह्या भोंदू बाबांची जी ताकद आहे ती वाढते. आणि हे जे बाबा आहे ते अशा प्रकारचे जे कांड आहेत ते कांड करण्यासाठी पुढे जातात, कारण यांना ताकद इथून मिळत असते. हा जो बाबा आहे हा भविष्य सांगतो असं म्हटलं जातं. या जगात कोणीही कोणाचं भविष्य सांगू शकत नाही. तुमच्या हातावरच्या रेषा हे कधीही कोणाचंही भविष्य सांगू शकत नाही. न्यूमरोलॉजी आणि कॉस्मॉलॉजी ह्या भंपक कल्पना आहे. माणूस मंगळापर्यंत जाण्याची तयारी करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो या अंधश्रद्धेच्या मागे लागतो आहे. जिथे अंधश्रद्धा आहे तिथे शोषण आहे. आणि त्यामुळे या अंधश्रद्धेच्या मागे लागल्यानंतर हे असे जे प्रकरण आहे ते पुढे येणारच आहे. या बाबाला आता अटक झालेली आहे. इथून पुढे काय होणार आहे हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे, कारण या बाबाला फार मोठा सपोर्ट आहे. या बाबाच्या सोबत काय केलं पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.